नमस्ते. येत्या 18 तारखेपासून 30 तारखेपर्यंत घंटन महोत्सव चालू करणार आहोत. त्यामध्ये अशा येलो फिनिशिंग मध्ये आपल्या घंटांची टोटल रेंज अवेलेबल आहे. अगदी 4 ग्रॅम पासून ते 70 ग्रॅम पर्यंत शॉर्ट घंटन ते लॉंग घंटन टोटल वेट रेंज अवेलेबल आहे. सर्व घंटन 916 HYD मध्ये आहेत. त्याचबरोबर घंटन महोत्सव म्हटला की मेकिंग चार्जेस फक्त आपण 7.99 आकारले जाणार आहोत. तर त्यासाठी एकदा तुम्ही अवश्य व्हिजिट करा, घंटन पहा, खरेदी करा. सोनाई ज्वेलर्स, वारणा कोडोली. धन्यवाद. जयसिंगपुरात जयसिंगपूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे आणि राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आज संयुक्त पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या आघाडीचा राज्यातील किंवा जिल्ह्यातील राजकारणाशी कोणताही संबंध नाही, तसंच जिल्ह्यातील नेत्यांचाही संबंध नाही, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. जयसिंगपुरातील मालक सिस्टीम मोडीत काढण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त शहर करण्यासाठी एकत्र आल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. शिरोळ विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी या दोन्ही आघाड्यांनी एकत्रित येऊन जयसिंगपूर विकास पॅनेल आम्ही जाहीर केलेलं आहे. हे आमचं जे पॅनेल आहे हे आमच्यामध्ये असणारे वैचारिक जे काय अंतर आहे ते बाजूला ठेवून, राजकीय जोडे बाजूला ठेवून, केवळ जयसिंगपूर शहरामध्ये चालू असणारी ही जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इथं जयसिंगपूर ही राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेली जयसिंगपूर नगरी आहे. हिचा कोणी मालक असू शकत नाही. जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपुराचे मालक आहेत. परंतु मालक म्हणून जे काही इथं वावरत आहेत आणि हे शहर म्हणजे आपल्या बापजाद्यांचंच शहर आहे अशा पद्धतीचा जी भूमिका ते वटवत आहेत ते मोडून काढण्यासाठी, म्हणून यापूर्वीसुद्धा जनतेतून 2 वेळा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत. त्यांना एकदाही निवडून आणता आलेलं नाही आणि आत्तासुद्धा आमच्या या जयसिंगपूर विकास पॅनेलचाच नगराध्यक्ष निवडून येणार आहे आणि बहुमतानं त्यांना बहुमत देणारे नगरसेवक घेऊन निवडून येणार आहे. यावेळी बोलताना गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी शहरातील पिग्मी एजंटांपासून नामांकित चार्टर्ड अकाउंटंटपर्यंत भरारी घेतलेले आणि सामान्य कुटुंबातून आलेले सुदर्शन कदम यांना आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली असल्याचं सांगितलं. प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असते. स्थानिक पातळीवरचे शिरोळमध्ये सुद्धा आम्ही आघाडीच्या पातळीवर लढा लागलो आहे. कुरुंदवाडामध्ये आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पक्ष म्हणून लढा लागलो आहे आणि तिथं काँग्रेस पण दुसऱ्या बाजूला पूर्ण काँग्रेसच्या पक्षावर लढा लागले. हे एक लक्षात घ्या. स्थानिक जे आता ह्या निवडणुकींचा हेच काय हेडलाईन काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. स्थानिक पातळीवर ज्या ज्या गोष्टी असतात त्या पातळीवर युती होत असती आणि ह्यात पक्षीय याचा जयसिंगपूरच्या याचा काही संबंध नाही आहे. आणि आत्ताची पत्रकार बैठक ही माझ्या माहितीप्रमाणे जयसिंगपूरसाठी आहे. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना शहराचा विकास होईल असं वाटत होतं, परंतु न झाल्यानं आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवीत असल्याचं सांगितलं. आमच्या हाती सत्ता आल्यास आम्ही शहराचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्षा नीता माने, डॉक्टर महावीर अक्कोळे, सर्जेराव पवार, विजय भोजे, शेखर पाटील, अशोकराव कोळेकर, राहुल घाटगे, नितीन बागे यांच्यासह आघाडीचे सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.